6 वेळेला लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान। काही पक्ष हे महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनले। संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरातच स्वबळाची भाषा कशी काय असा सवाल। शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीने सुनावणीची मागणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातून विसर्गही घटला। पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं असा सवाल। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती। कर्नाळ रस्ता पाण्याखाली। पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला। कोयना धरणातून 20,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। सांगली शहरातले 80 कैदी कोल्हापूरच्या तुरुंगात हलवले। सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय। आणखी काही कैदी आज हलवले जाणार। नंदुरबार जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा ठप्प। रेल्वे स्टेशनवरच अडकल्या अनेक गाड्या। विधानसभेला बहुरंगी लढती होऊन महायुतीला 165 जागा मिळतील। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवार तिसरी आघाडी करणार नाहीत असाही विश्वास। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचं शिक्षेला हायकोर्टात आव्हान। विशेष न्यायालयानं ठोठावली आहे दोघांनाही जन्मठेप। मुख्यमंत्र्यांच्या कांदा महाबँकेच्या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांकडे कुजबूज। कांदा महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क काढून टाका अशी मागणी। आणि महिलांच्या आशिया कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेश विरोधात लढत। तर संध्याकाळी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुसरी सेमीफायनल रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।